आणि खेळाडूंसाठी एक व्यासपीठ देखील सातत्यानं मिळवून दिले ते आदरणीय जितेंद्र कदम सर, उपाध्यक्ष अतुलजी कापसे सर, उपसचिव सागरजी विचारे, खजिनदार विकास शर्मा, सहखजिनदार अमित भेल आणि बाकी संपूर्ण त्यांचे सदस्य यांची भरपूर आणि अथक मेहनत आहे. सेव्हन्थ बंगलो स्पोर्ट्स असोसिएशन खरं तर ऑर्गनाईज कशासाठी केलं गेलेलं आहे, इस्पेशली सेव्हन्थ बंगलो स्पोर्ट्स असोसिएशन ऑर्गनाइज फॉर द कमॅमरेशन ऑफ लेट असलम शेख. वी ट्राय टू गिव्ह ट्रिब्यूट थ्रूआउट दिस टुर्नामेंट. आम्ही या टुर्नामेंटच्या माध्यमातून त्यांना एक ट्रिब्यूट, एक मानवंदना देण्याचा प्रयत्न करतोय, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रयत्न करतोय. टेनिस क्रिकेट विश्वातील त्यांच्या आणि क्रिकेट विश्वातील त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आयोजित केली जाते आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना एक मानवंदना आणि एक भावपूर्ण श्रद्धांजली सातत्यानं अर्पण केली जाते. अशी एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्या सगळ्यांच्या भेटीला आमचे आदरणीय सचिन भाऊ तळेकर आणि संपूर्ण टीम, आता नुकतंच ज्यांचा उल्लेख केला आहे, बघता बघता आजच्या दिवसाला सुरुवात झाली आणि अगदी अंताकडे येत असताना आपण पाहतोय. आणि विद्यमान सामना सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एकीकडे आपण पाहतोय DN नगर अंधेरी या परिसरातील संघ आहे, तर दुसरीकडे रॉयल स्टनर विक्रोलियन्स ही टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅचमध्ये ज्या मैदानामध्ये ज्या खेळाडूंना आपल्या नावाचा गाजावाजा निर्माण केला तो निखिल जाधव सध्या नॉन स्ट्रायकर एंडला रॉयल स्टनर विक्रोलियन्स या टीमच्या माध्यमातून आणि स्ट्रायकर बॅट्समन अर्जुन. DN नगर अंधेरी या संघाकडून DN नगर या संघाकडून आपण पाहिलं तर मागच्या मॅचमध्ये खरं तर ज्या खेळाडूने आपला स्पेल अफलातून अर्थातच अचूक टप्प्यावरची नियंत्रित गोलंदाजी, इकॉनॉमिकल आणि कंजूस षटक ज्या खेळाडूने टाकलं होतं आणि एक गोल्डन स्टार्ट आपल्या टीमला मिळवून दिलं होतं तो राज सध्या गोलंदाजी मार्कवर आहे. मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराने सन्मानित अर्थात विजयाचा शिल्पकार ठरला होता, ज्याने 5 धावा खर्च करत 4 विकेट महत्वपूर्ण घेतल्या होत्या आणि समोरच्या संघावर आपलं एक वेगळं दबाव तंत्र निर्माण केलं होतं. तो राज आणि समोर आहे आता मात्र अर्जुन. पहिला बॉल, लेट्स प्ले द क्रिकेट. पहिला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या झोनमध्ये, आउटफील्ड भरपूर फास्ट आहे, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल परंतु तोपर्यंत तिथे बॉल अडला जातोय. आज या बऱ्याचशा अडथळ्यांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. आयुष्यामध्ये देखील फार मोठे अडथळे आपल्या आयुष्यामध्ये येतच असतात, परंतु त्या अडथळ्यांना देखील सांगा आता ये 72 किती अडथळे येऊ द्या, परंतु आयुष्यामध्ये जिंकण्याची तुम्ही जिद्द ठेवा. किती संकट आली तरी देखील तुमचा प्रवास पुढेच चालू ठेवा, यश तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. या बॉलवर पहिल्या 2 धावांनी स्टार्ट जरूर केली रॉयल स्टनर विक्रोलियन्स या टीमने. अर्जुनच्या खात्यावर 2 धावा जातात, संघाच्या खात्यावर 2 धावा. चांगली स्टार्ट या ठिकाणी. वेल बिगिनिंग इज कॉल्ड हाफ डन असं म्हटलं जातं. कामाची चांगली सुरुवात, अर्ध काम नक्कीच, परंतु चांगली सुरुवात जरूर केली. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, बॉल चाललाय तिकडे, बघता बघता थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये बॉल बघता बघता ओव्हर द रोप. आपण पाहिलं तर सर्वांचे हातभार फार महत्वाचे आहेत. पंच पॅनलचा देखील आम्ही वारंवार उल्लेख करतो. या आपण पाहिलं तर 1 करोड रुपयाची तब्बल स्पर्धा अर्थात प्रेसिडेंट कप ज्यांनी कव्हर केला, शशी साटम सर तुम्हाला या आज पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. हनी पटेल सर पाहायला मिळतात, रुपेश मिस्त्री सर पाहायला मिळतात. हा भरपूर अनुभव असलेला पंच पॅनल सध्या ही स्पर्धा कव्हर करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट अँड पॅडच्या मधीतून गेला, यस्य रक्षकाचा वेध या बॉलने घेतलाय. कभी तेरी एक तेरी तो एक मेरी अशा प्रकारचं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. चौकार मारल्यानंतर पुनरागमन होत असताना गोलंदाज असं पाहायला मिळतोय. P1चं पहिलं षटक आहे, जबाबदारी आहे आणि जबाबदारी खांद्यावर आली की खांदे तुम्हाला मजबूत करावा लागतात आणि तेच तशाच पद्धतीची गोलंदाजी सध्या साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. राज कव्हरच्या दिशेने इनफिल्डच्या आतमध्ये बॉलला कव्हर केले, तोपर्यंत एक सिंगल. परंतु निखिल जाधवचा विचार केला तर या मैदानाचा मी आहे राजा, आज माझ्याच नावाचा गाजावाजा अशा प्रकारचं खेळी आज निखिल जाधवने त्याच्या बॅटमधून दाखवून दिले. क्लास, टेम्परामेंट, सगळ्या काही गोष्टी, मन, मेंदू, मस्तक सगळ्याच गोष्टीचा पूर्णपणे वापर करत असताना
आज निखिल जाधव पाहायला मिळाला, परंतु ज्या पद्धतीनं मागच्या मॅच मध्ये आपल्याला विजयाचा शिल्पकार मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार का मिळाला याचं उदाहरण देत असताना सध्या राज आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल, निखिल सारखा खेळाडू समोर आहे, त्याच्या समोर डॉट बॉल टाकायचा आहे, परंतु दोन्ही प्रतिभावान गोलंदाज आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे ही कॉन्टेस्ट प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे. ओ यावेळी मात्र पुन्हा एकदा ब्लाइंड शॉट जरूर होता, आडव्या पट्ट्यानं मारण्याचा प्रयत्न निखिलचा. इथे मात्र बॉल आलाय डॉट, शेवटचा बॉल डॉट. पहिल्या षटकामध्ये 7 धावा फक्त खर्च केल्यात. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना, अगदी कंजूस गोलंदाजी आपल्या टीमसाठी करत असताना महत्वपूर्ण योगदान, कारण गोलंदाजी देखील फार महत्वाचा फॅक्टर असू शकतो कुठल्याही टीमचा, आणि तेच दाखवून दिलंय डी.एन. नगर अर्थात डॉक्टर खाडेज डी.एन. नगर या टीमने. आणि आज जरूर त्यांचे समर्थक ही स्पर्धा लाईव्ह पाहत असतील, आपलं देखील सहर्ष स्वागत. परंतु चांगला खेळ आपल्या गोलंदाजाच्या माध्यमातून सातत्यानं होताना पाहायला मिळतोय. 24 कॅरेटचे खरं सोनं जसं असतं तशा पद्धतीनं आता दोन्ही खेळाडू आपण पाहिलं, कारण विजयी होऊन अगदी अंतिम टप्प्याकडे हे खेळाडू आलेले आहेत, त्यामुळे सगळे बेस्ट खेळाडू आहे आणि त्यांच्यामधली ही लढत प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे. सात धावा पहिल्या षटकामध्ये आहेत. आता दुसरं षटक घेऊन कोण आहे, तोच आहे का, नाव काय, फकीरा आणि अर्जुन समोर आहे. फकीराचा पहिला बॉल अर्जुनसाठी. ओ पहिलाच बॉल पुढे सरसवत असताना हलक्या हातानं फक्त दिशा दिली पॉइंटच्या दिशेनं. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे, 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठी. बॉलने सीमारेषा जिंकेल की काय, नाही, तोपर्यंत बॉलला अडवलं जाईल. आणि इथे मात्र पहा 2 धावा, 3 धावा, किती धावा, 2 काढले का. पुढचा बॉल पुन्हा एकदा निखिल साठी. ओ यावेळी मात्र सीधी बात, नो बकवास, अगदी सरळ सरळ पट्ट्याने बॉलला फेकून दिलाय. थँक्यू सो मच संजू राठोड यांचं अप्रतिम गाणं, सध्या ट्रेंडिंग मध्ये असलेलं गाणं सध्या आपण ऐकत आहे. 16 धावा सध्या स्कोर कार्डवर लागलेत आणि नुकतीच आम्ही उल्लेख केला होता, मन, मेंदू आणि मनगटाचा वापर कशा पद्धतीनं करायचा क्रिकेटमध्ये ते आता निखिल जाधवने दाखवून दिलंय. किरणने अगोदरच सांगितले, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट भरपूर त्यांनी गाजवले, नुकतेच निहाल ट्रॉफी या खेळाडूने भरपूर गाजवली, जिल्ह्याचं क्रिकेट गाजवले, गावाचं क्रिकेट या खेळाडूने भरपूर गाजवलंय. आणि यावर्षी 17 मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये राहिलेला हा खेळाडू सध्या फकीराच्या गोलंदाजीचा सामना करतोय. हा देखील फटका चांगला आहे, गॅप शोधली जाईल का, येस इनटू द गॅप, ओव्हर द रो, बॉल सीमारेषा पार, 1 बाउन्स पंचांचा इशारा. दीपक यांचं देखील कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया, कारण सुंदर सुंदर गाणी आपल्या भेटीला आलेली आहेत. परंतु सध्या निखिल जाधव इज ऑन फायर नाव. फकीराचा पुढचा बॉल, ज्युसी फुल टॉस, यावेळी मात्र क्षेत्ररक्षक आहे, अगदी फ्री होम डिलिव्हरी देत असताना झोमॅटोच्या
चर्चा आम्ही करत आहोत टेनिस बॉल क्रिकेटला वेगळी उंची देणारी स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र टेनिस बॉल चॅम्पियन्स लीग 2026 पारितोषिक आणि त्याचबरोबर एक वेगळेपण म्हणजे इमर्जिंग प्लेअर म्हणून 51,000 रुपयाचं पारितोषिक आणि अनसोल्ड होणाऱ्या खेळाडूंसाठी देखील 5,000 रुपयाचं क्रॅश मिळणार आहे. म्हणजे एक वेगळी संकल्पना घेऊन ही स्पर्धा आपल्या भेटीला आली. पहिल्या बॉलवर अगदी भावऱ्यासारखे फिरत असताना बॉलला दिशा दिली. 100% एफर्ट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. पडला गडला परंतु बॉलला अडवलंय आणि इथे मात्र 2 धावा जरूर आपल्या टीमसाठी रोखल्यात. दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा जरूर काढल्यात परंतु 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवण्यामध्ये यशस्वी झाले. आयुष्य असो वा क्रिकेट, तुम्हाला 100% तुम्हाला रिझल्ट हवा असेल तर 100% तुम्हाला काम देखील करावं लागतं. येस, 1 रन शॉट. गारीसारखी तीक्ष्ण नजर ठेवलेली आहे. 3 धावा जरूर काढल्यात परंतु 1 रन शॉटचा निर्णय आपल्याला आणि म्हणूनच आम्ही उल्लेख केला की या पॅनलचा जेव्हा आम्ही उल्लेख करतो, भरपूर स्पर्धा कव्हर करतात, भरपूर काही अनुभव आहे, मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करतायत आणि त्याचा अनुभवाचा आहे. आणि हे पंच असेच घडलेले नाही तर एक काळ क्रिकेटचा त्यांनी गाजवलाय आणि आता क्रिकेटशी संलग्न राहायचं आहे म्हणून आता पंचांच्या भूमिकेमध्ये आज आपल्याला हे सर्व आमचे पंच पाहायला मिळतात. आणि नुकतीच मी उल्लेख केला आहे शशी साटम सर प्रेसिडेंट कप जो या भारतातील सगळ्यात मोठा कप आपल्याला पाहायला मिळेल, ज्याचं 1 करोड रुपये रोख पारितोषिक होतं आणि त्याच्यामध्ये देखील शशी साटम सर यांची भूमिका, महत्त्वपूर्ण भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. आयुष्य असो, आयुष्यामध्ये तुम्ही फक्त चांगलं काम करा, तुम्हाला मागणी ही येतच राहील. आणि आज तिन्ही पंचांचा जर विचार केला तर भरपूर चांगली भूमिका त्यांनी आज आपल्या या SBSA कप 2026 साठी निभावलेली आहे. त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम सध्या प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून शुभम शिंदे ऑपरेटर आणि सोबतच दीपेश आणि राहुल हे आमचे कॅमेरामॅन करत आहेत. त्यांचं देखील विशेष कौतुक. माझ्यासोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये रोहित आणि साहिल हे दोघे जण देखील दिवसभर माझ्यासोबत आहेत ॲज अ स्कोरर म्हणून, कारण तो समालोचकांचा आरसा असतो. त्यांचं देखील विशेष कौतुक. वॉकी टॉकी घेऊन आमचे सगळे व्हॉलेंटियर्स संपूर्ण गस्त घालत आहेत, त्यांचं देखील विशेष आम्ही आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतो. आणि आज डीजेचा देखील आभार व्यक्त करतो. ही स्पर्धा फार महत्त्वाची आहे. टेनिस क्रिकेट विश्वातील खेळाडूंना स्पेशली मी उल्लेख करेन की या विभागातील खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्याचं काम संपूर्ण 7th बंगलो स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतंय. गेल्या वर्षी टेनिस क्रिकेट विश्वातील अनेक तारेसितारे या मैदानावर खेळताना पाहायला मिळाले परंतु या वर्षी देखील अनेक तारेसितारे आपल्याला पाहायला जरूर मिळतील. काही नागेश वाडेकर सारखे देखील प्लेयर्स आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. त्यामुळे मी म्हणेन या विभागातील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न सध्या 7th बंगलो स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून, कारण सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट विश्वाने एक वेगळीच उंची प्राप्त केलेली आहे. न भूतो न भविष्य. एक काळ होता टेनिस क्रिकेट खेळायला गेल्यानंतर आई वडील घरामध्ये मुलं असेल त्या मुलांना ओरडायचे परंतु आज तेच वडील मुलांना हात धरून खेळायला जा असं सांगतात. त्यामुळे आत्ता जर पाहिलं तर परिवर्तन संसार का नियम आहे त्याप्रमाणे सगळ्याच गोष्टीत परिवर्तन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि सध्या क्रिकेटच्या माध्यमातून अनेक जॉब्स देखील अवेलेबल झाले. सध्या जे क्रिकेट खेळतात त्यांना देखील क्रिकेटच्या माध्यमातून जॉब्स अवेलेबल आहेत. कॉमेंटेटर्स आहेत, स्कोरर आहेत, आयोजक आहेत, DJ आहे आणि लाईव्ह सगळ्यांना जॉब्स उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे या क्षेत्राकडे देखील मोनू आणि आज खरं तर त्याचा वाढदिवस देखील आहे म्हणून जरूर या आमच्या उपस्थित सर्व खेळाडूंच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं मोनू तुला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. आज हाताला जरूर लागले परंतु तीच जिद्द आणि तोच जोश घेऊन पुन्हा एकदा मोनू मैदानामध्ये जाईल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया. परंतु आपल्या संघासाठी भरपूर काही महत्त्वपूर्ण योगदान त्यांनी दिलं आहे. मॅच खूप महत्त्वपूर्ण आहे. सूर्य अस्ताला जात चाललेला आहे. पक्षी आपल्या घराकडे वळायला सुरुवात झाली आणि या मॅचला रंगत आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये 58चा स्कोर पाहिला, 59चा म्हणजे 60चा स्कोर पाहिला, 82 धावा होऊन 83चा स्कोर आपण पाहिला. त्यानंतर आपल्याला लो स्कोरिंग मॅचेस कुठेतरी पाहायला मिळाल परंतु जसं संध्याकाळ झाली तसं मात्र या धावपट्टीवर पुन्हा एकदा अनेकांच्या बॅट्स आता बोलायला लागल्यात आणि इथे मात्र पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभी करताना पाहायला मिळत आहेत. परंतु दोन्ही संघ मातब्बर आहेत, कसलेले संघ आहेत, अनुभवी खेळाडू असलेले संघ आहेत. फकीरा पुन्हा एकदा तयार. अर्जुनसाठी हा बॉल यावेळी मात्र कव्हरच्या दिशेनं तिथे क्षेत्ररक्षक आहे. 1 to बाउन्स क्षेत्ररक्षक बॉलला अडवेल तोपर्यंत डबलसाठी जरूर संधी आहे. 2 धावा. 24 धावा सध्या स्कोर कार्डवर दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा स्कोर कार्डवर झाल्यात.
मनमोहक दृश्य आपण पाहत आहे. मी सचिन भाऊ तळेकर यांचं विशेष उल्लेख करेन, आभार व्यक्त करेन, त्याचबरोबर संपूर्ण कमिटी, जितेंद्र कदम सर, कारण यांनी जे 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय रॉयल स्टनर विक्रोलियन्स टीमने एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 24वा सध्या स्कोर कार्डवर आलेले आहेत. अर्जुन आणि प्रीतम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, स्ट्राईकला प्रीतम असेल. आता 3रा क्रमांकाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर, त्याच्यासाठी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आपण पाहतो. इनफिल्डच्या आतमध्ये शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅनला एक क्षेत्ररक्षक जरूर तैनात. लॉंग ऑफ देखील सज्ज आहे. पहिला बॉल यावेळी मात्र अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी देखील झालाय. पंचांकडे आशाळभूत नजरेनं प्रीतमने पाहिलेत, परंतु पंच आपल्या निर्णयावर तटस्थ आहेत. त्यांनी सांगितलंय फुटवर्कचा आपण कमी वापर केलेला आहे. पहिला बॉल आलाय डॉट. अशाच प्रकारच्या डॉट बॉलची आवश्यकता आहे. 2 खेळाडूंचा जर विचार केला तर शेरा सव्वा शेर अशा प्रकारचे हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. प्रतिभावान खेळाडूंचा भरणा असलेला संघ. गोलंदाज तयार. यावेळी मात्र खोलवर टप्प्यावरचा बॉल, अगदी जोरकस मारण्याचा प्रयत्न, परफेक्ट मिडलिंग करता आलं नाही. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, बॉलला अडवलं जाईल तोपर्यंत एक सिंगलने झाली स्ट्राईक. रोटेड सलामीर फलंदाज. आता अर्जुन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या बॅटमधून षटकार येतील का? कौतुक करावं लागेल करीम या गोलंदाजाचं. गोलंदाजी मार्कवर तयार. मागच्या मॅच मध्ये देखील इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. फुलरलाईनचा बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, बॉल भरपूर काळ हवेत. समाधान देखील हीच धून वाजताना आपल्याला पाहायला मिळाली. एवढी लोकप्रिय झालेली ही धून आपण पाहतोय. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये मॅच अतिशय महत्वपूर्ण आहे. या मुंबई परिसरातील नामांकित खेळाडूंचा भरणा असलेला दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अनेक मैदानं गाजवलेली खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये. आज खरं तर 7th बंगलो स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून SBSA कप 2026 मध्ये आपलं नशीब आजमावत असताना आज कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल करतोय हे पाहणं गरजेचं आहे. करीम, पहिलाच बॉल ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि फलंदाज बाद आल्या पावली माघारी. खेळाडू मैदानाच्या बाहेर जात असताना बॉल भरपूर काळ हवेमध्ये होता. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, परंतु विशेष उल्लेख कारण ज्या पद्धतीनं ही कॅच कॅरी केली तिथे रिक्षाचा अडथळा होता, परंतु आज आपल्या संघासाठी 100% एफर्ट्स देण्याचा प्रयत्न मॉर्गल मैदानाच्या आतमध्ये आलाय. गोलंदाज आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. या बॉलवर जर हॅट्रिक आली तर आजच्या दिवसातील हॅट्रिक, पहिली हॅट्रिक जाईल करीम या गोलंदाजाच्या नावावर, परंतु मॉर्कल आलाय. मॉर्कलसाठी पहिला बॉल करीमचा. यावेळी मात्र त्याच्या क्षमतेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल. एक रणनीती आहे अशा प्रकारचे बॉल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न, कारण माहिती आहे समोर टाकला तर तो तोफा जरूर कबूल करतील आणि त्याला पाठवून देतील सीमारेषेच्या बाहेर. कारण सध्याच्या घडीला समोर गोलंदाजी करणं किंवा विकेटसाठी जाणं हे फार धोकादायक ठरू शकतं. हाच विचार करून सध्या आपण गोलंदाजी करताना, परंतु वाईडचा इशारा जरूर आला. एक धाव स्कोर कार्डवर अजूनही ऍड होईल. करीम तयार मॉर्कलसाठी.
ओ यावेळी मात्र आपण पाहिलंय स्कूप करण्याचा प्रयत्न, ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. बॉल चाललाय सीमारेषा बाहेर, 1 टू बाउन्स बॉल सीमारेषा पार, ओव्हर द रोप फरार. मिळतील धावा 4 चौकार. मॉर्निंगच्या बॅटमधून एक चांगला फटका सजवताना आपल्याला पाहायला मिळाला, कारण जिथे ताकद उपयोगाला येत नाही तिथे नजाकत. कारण त्याला माहिती आहे तिकडचा फाईन लेगचा जो झोन होता तो कुठेतरी खाली होता आणि त्याच झोनमध्ये मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर चौकार देखील प्राप्त झालाय. आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला समय सूचकता ठेवावी लागते, क्रिकेटमध्ये तुम्हाला स्किल कौशल्याचा वापर करावा लागतो आणि टेम्परामेंट देखील तुमचा फार महत्त्वाचा असतो आणि त्याचमुळे धावा येणं फार गरजेचं आहे. आणि अशा प्रकारचे फटके मी म्हणेन चांगली एक रणसंख्या निर्माण करू शकते. मॉर्कलचे ते वैशिष्ट्य आहे, वारंवार प्रयत्न त्यांनी सातत्यानं इथे केलेला आहे तशाच प्रकारच्या फटक्यांचा, परंतु हा यशस्वी झालाय फटका. या 4 धावेनंतर स्कोर कार्डचा जर विचार केला तर लागल्यात धावा 30 धावा स्कोर कार्डवर. गोलंदाजाला पूर्णपणे रीड करण्याचा प्रयत्न, असं म्हणतात ना चांगली पुस्तकं आणि चांगली माणसं लवकर रीड करता येत नाही, लवकर वाचता येत नाही, परंतु बॉलला रीड करण्याचा प्रयत्न सध्या मॉर्कल करतोय. पुन्हा एकदा वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून मी म्हणे कमबॅक करावा लागेल, कारण दोन्ही टीमचा जर विचार केला तर गुणवान खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आहे, प्रतिभावान खेळाडू आहेत, सातत्याने त्यांची प्रतिभा त्यांनी सिद्ध केलेली आहे आणि त्याचमुळे कुठेतरी कमबॅक करावं लागेल. गोलंदाजीचं तंत्र मंत्र सगळेच काही आता आजमावं लागेल करीम या गोलंदाजाला, कारण आतापर्यंत त्यांनी 2 विकेट जरूर घेतल्यात आणि 2 वाईड देखील आतापर्यंत टाकलेत. एक चौकार देखील त्याच्या या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. ओ यावेळी मात्र पहा पुल करायचा होता, यावेळी शरीराचा वेध घेतलाय बॉलने आणि इथे मात्र डॉट बॉल आलाय आणि याचसाठी करीमला अगोदरच सल्ला दिला गेला होता यष्टीरक्षकाच्या माध्यमातून कशा पद्धतीने बॉल डिलिव्हर्ड झाला पाहिजे. 31 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर मी म्हणेन चांगली धावसंख्या या ठिकाणी आपण पाहिलं तर डॉक्टर खाडेज DN नगर या टीमसाठी मी म्हणेन गोलंदाजांनी इम्प्रेस केलं, इम्प्रेसिव्ह कामगिरी गोलंदाज करत असताना. चौकार जरूर काही गोलंदाजांनी खाल्लेत, परंतु तदनंतर मात्र पुनरागमन आपल्या टीमसाठी केले. प्रतिषेधक 10च्या सरासरीने मी म्हणेन या मैदानावर धावसंख्या जास्त असू शकत नाही, परंतु हा क्रिकेट आहे, क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, परंतु अजूनही ओव्हर एक शिल्लक आहे. 4 षटकांचा हा सामना असेल आणि या षटकामध्ये किती धावा येतील त्याच्यावरून टार्गेट किती समोर ठेवला जाईल याच्यावर या मॅचचं भविष्य जरूर असेल. कारण DN नगर या टीमचा जर विचार केला तर भार्गव पाटील याची बॅट तळपताना आपल्याला पाहायला मिळाली आणि 16 बॉलमध्ये आजच्या दिवसातील अर्धशतकी खेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. त्यामुळे त्यांच्या समोर खेळायचं आहे, त्यांच्या अगेन्स्ट खेळायचं आहे, त्यामुळे एक चांगली धावसंख्या उभारणं या शेवटच्या षटकामध्ये गरजेचं आहे. मोनू आलाय, ज्या खेळाडूला नुकतेच आपण पाहिलं तर हाताला जरूर इंजुरी झाली, परंतु अशा विपरीत परिस्थितीमध्ये देखील आपल्या टीमसाठी खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय. मोनू गोलंदाजी मार्कवर. मोनूचा पहिला बॉल एक्सलंट पीस ऑफ डिलिव्हरी डिलिव्हर्ड बाय मोनू. काय अफलातून कामगिरी सध्या तो करतोय आपल्या टीमसाठी. म्हणजे एकीकडे आपल्या शरीराला इंजुरी झाली
धावा तर अडवल्यास, तो पडला, धडपडला, परंतु त्याने मॅचला घडवण्याचा प्रयत्न केला आणि आता मात्र गोलंदाजीसाठी तो आपल्या टीम सोबत उभा देखील राहिलाय. प्रीतम साठी पुढचा बॉल मोनू. ओ यावेळी मात्र खोलवर टप्प्यावरचा बॉल पूर्णपणे निष्प्रभ करून ठेवलंय. व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी सध्या तो साकारत असताना पाहतोय आणि तेवढाच आपल्या हाताकडे पुन्हा एकदा पाहतोय, जी इंजुरी हाताला झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये देखील तो योद्ध्यासारखा आपल्या टीमसाठी लढतोय. कारण मी ते सांगितलं की इतिहास हा रडणाऱ्यांचा नाही, इतिहास हा लढणाऱ्यांचा लिहिला जातो. फर्स्ट एड हवाय का? चला, तोपर्यंत आपल्याकडे भरपूर वेळ आहे. खरं तर या स्पर्धेचं आपण पाहिलं तर या स्पर्धेचे उद्गाते, या स्पर्धेचे शिल्पकार आम्ही सातत्यानं ज्यांच्या नावाचा उल्लेख करतो, माणसाला माणुसकीनं जोडणार व्यक्तिमत्व आदरणीय सचिन भाऊ तळेकर, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस. आणि आमच्या दृष्टीने जर पाहिलं तर माणसातला देव माणूस म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे आम्ही पाहतो, राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक वेगवेगळ्या पक्षांशी, अनेक वेगवेगळ्या लोकांशी एक ऋणानुबंध त्यांनी जोपासलेत आणि ते ऋणानुबंध या स्पर्धांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. अशा प्रकारचं एक उत्तुंग व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या कार्यकुशल नेतृत्वाखाली सध्या सेवंत बंगलो स्पोर्ट्स असोसिएशन मार्गक्रमण करत असताना, आणि त्यांच्या साथीला जर आपण पाहिलं आहे तर ज्यांनी एक काळ क्रिकेट खेळला, एवढंच नव्हे तर क्रिकेट जगवण्याचा प्रयत्न केला जातोय, क्रिकेटची भावना जोपासली जाते. आणि सध्या आपण पोलीस दलामध्ये SP म्हणून काम करत असताना आदरणीय जितेंद्र कदम सर आणि उपाध्यक्षांच्या भूमिकेमध्ये अतुलजी कापसे सर आहेत, उपसचिव सागरजी विचारे, खजिनदार विकास शर्मा, सहखजिनदार अमित भेल, ही सगळी मंडळी अगदी भरपूर मेहनत करतात ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. पुन्हा एकदा आपण पाहिलं यावेळेला उजव्या यस्सीच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा वाईडचा आलाय आणि सातत्यानं तोच प्रयत्न केला जातो. मागचे 2 बॉल तिखट आणि बॅट्समनची अवस्था गेली बिकट, अशीच परिस्थिती सध्या मैदानाच्या आतमध्ये, परंतु हा बॉल वाईडचा इशारा. हीच रणनीती आहे मोनूचा. इथे मात्र पहा जाळ्यामध्ये अडकलाय बॅट्समन प्रीतम, इथे मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. तिसरा धक्का लागतोय रॉयल स्टार विक्रोलियन्स टीमला. मध्ये आलाय उस्मान, एक उस्मान रायगडचा टायगर, आमच्या रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध खेळाडू, वलयांकित खेळाडू आणि साधारण त्याच्याशी थोडीशी सिमिलॅरिटी असलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु आज उस्मान सारखी बॅट चालेल का हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं. परंतु शेवटचं षटक, ज्या षटकामध्ये खरं तर फ्री लायसन्स प्रत्येक खेळाडूला असतो, परंतु याच षटकामध्ये अगदी खेळाडूंना बांधून ठेवण्याचं काम, बॅट्समनला बांधून ठेवण्याचं काम, निष्प्रभ करण्याचं काम, एका जागी खीळ ठोकण्याचं काम सध्या मोनू गोलंदाजी मार्कवर असताना करताना पाहायला मिळतंय. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न, 3 बॉलचा खेळ संपन्न झालेला आहे. बॉल 3 झालेत ना. 3 बॉलचा खेळ संपन्न झाले. अजूनही 3 बॉलचा खेळ या ठिकाणी उर्वरित शिल्लक आहे आणि त्या 3 बॉलमध्ये आता किती स्कोर या ठिकाणी
उभा केला जाईल, समोरच्या टीमसाठी फायटिंग स्कोर उभा केला जाईल का? एखाद दुसरा षटकार आला तर या मॅचमध्ये एक फायटिंग स्कोर, कारण समोरच्या टीमचा देखील विचार केला तर मागच्या मॅचमध्ये ज्या पद्धतीनं बरसले होते हे खेळाडू, त्यांच्या अगेन्स्ट खेळायचं, त्यामुळे चांगली धावसंख्या उभी करणं गरजेचं आहे. उस्मान तयार आणि समोर आहे गोलंदाज मोनूचा हा बॉल. यावेळेला आपण पाहिलं सबमरीन डिलिव्हरी, हलकासा कट लागून बॉल चाललाय फाईन लेगला, शॉटमध्ये बॉलला अडवलं जाईल तोपर्यंत सिंगल. मॉर्कल आता स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. मॉर्कलने आजच्या दिवसामध्ये विचार केला तर ताकदीपेक्षा थोडंसं नजाकतीवरच भर जास्त राहिलंय मॉर्कलचा, आणि मी म्हणेन ही चांगली देखील रणनीती होऊ शकतो. कशाही पद्धतीनं का होईना तुम्हाला धावा येणं फार गरजेचं आहे. सद्यस्थितीत आपण धावसंख्येचा विचार केला 31 धावा सध्या स्कोर कार्ड, 33 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. ओ यावेळी आता पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय आणि आपल्या बोटातील जादूचा वापर करतोय सध्या गोलंदाज मोनू. आज गोलंदाजीचा जर विचार केला तर पहिले 2 बॉल होते डॉट, त्यानंतर वाईट जरूर टाकलं, तदनंतर विकेट घेतलाय, त्यानंतर एक, त्यानंतर डॉट. काय अफलातून गोलंदाजी, एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग. सरळ पट्ट्याने मारण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर केलाय, डायरेक्ट हिट झाला असता परंतु नाही. स्ट्रायकर एंडला बॉलला पाठवलंय तोपर्यंत उस्मान मैदानाच्या बाहेर.
यासाठी एक पर्वणीच असते आणि या स्पर्धेची आपण देखील वाट पाहत असतो. अनेक कार्यक्रम असल्यानंतर असताना सुद्धा या स्पर्धेसाठी आपण आपला वेळ जरूर काढतो, कारण ही स्पर्धा आपल्यासाठी तेवढी महत्त्वपूर्ण आहे. आणि ही स्पर्धा इथल्या स्थानिक खेळाडूंसाठी देखील फार महत्त्वपूर्ण आहे, कारण अशा स्पर्धांच्या माध्यमातून हे खेळाडू घडत असतात. यूट्यूबच्या माध्यमातून या खेळाडूंना प्रसिद्धी मिळत असते. येणाऱ्या काळामध्ये आणखीन मोठमोठ्या स्पर्धांमध्ये हे खेळाडू दिसत असतात आणि आयोजकांची भूमिका यासाठी फार महत्त्वाची असते, कारण नुकतंच तुला देखील आम्ही एका मोठ्या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या भूमिकेमध्ये तुला पाहिलेलं आहे. आणि मी मुद्दामहून उल्लेख करेन की नुकतीच झालेली निहाल स्पर्धेमध्ये अगदी मी म्हणेन फार मोठी कामगिरी ॲज अ समालोचक, ॲज अ अँकर आणि काय तू केलं ना ते तू त्याचा हे होतास ना. संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी किरण मस्करने घेतली होती आणि ती स्पर्धा यशस्वी देखील झाली. निहाल ग्रुप आयोजित निहाल चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये किरण मस्करची भूमिका. आणि सध्या जर आपण पाहिलं तर किरण मस्करचा पुन्हा एकदा उल्लेख करेन मी. सध्या रील स्टार म्हणून प्रसिद्धी झोतामध्ये असलेला हा कॉमेंटेटर, निवेदक अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये किरण मस्कर सध्या आपल्याला पाहायला मिळते. आणि नुकतीच आमच्या मागे आपले शुभम शिंदे आहेत आणि त्यांनी देखील सांगितलं की किरण मस्कर आहे म्हणून इकडे आम्हाला यायला देखील फार मजा येते. तर हे आपल्यासाठी आलेलं कॉम्प्लिमेंट आहे. मॅच फार महत्त्वपूर्ण आहे, कारण दोन्ही प्रतिभावान खेळाडू असलेले हा संघ आपल्याला समोर पाहायला मिळतो. एकीकडे DN नगर अंधेरी, तर त्यांच्या अगेन्स्ट रॉयल स्टनर विक्रोलियन्स ही टीम पाहायला मिळते. दोन्ही खेळाडूंकडे भरपूर अनुभव आहे आणि मुंबईमधलं भरपूर क्रिकेट या दोन्ही खेळाडूंनी खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे 4 ओव्हरमध्ये 34 धावांचं टार्गेट आहे. मी म्हणेन हे लो टार्गेट नाही. इथे मात्र विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही टीमला करावी लागेल आणि त्याचसाठी ॲज अ फ्रंट लाईन सीमर गोलंदाज क्रमांक 1 नॉन स्ट्रायकरला आपण पाहतोय समाधान खेडकर आणि समाधान आहेरकर. आणि आत्ताच जर आपण पाहिलं आमच्यापर्यंत मिळालेली माहिती आहे की नुकतीच जी खेड प्रीमियर लीग झालेली आणि त्याच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब या खेळाडूनं घेतलेला आहे. तो सध्या समाधान आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकर एंडला आहे, तर स्ट्रायकर एंडला मागच्या मॅचमध्ये ज्या खेळाडूंना अफलातून कामगिरी केली तो रोहन. पहिलाच बॉल फुल पॉवरफुल वंडरफुल ब्युटिफुल जाईल का षटकार, परंतु पंचांच्या इशाऱ्याकडे नाही. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव, नसीब भी बहादुर का साथ देत आहे असं म्हणायला काही हरकत नाही समोरच्या टीमसाठी. आणि पहा आज काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. किरण, आज समय सूचकता, दिशा, भूगोलाचं तुम्हाला ज्ञान असणं फार गरजेचं आहे. तुम्हाला इतिहासाचं ज्ञान आहे, परंतु तुम्हाला भूगोलाचं देखील ज्ञान असणं फार गरजेचं आहे आणि तेच आज मैदानाच्या आतमध्ये होणं फार गरजेचं आहे. रोहन मागच्या मॅचमध्ये ज्या पद्धतीनं बरसला होता, सुरुवात देखील त्याच पद्धतीनं गोल्डन स्टार्ट आपल्या टीमला करून देण्याचा त्याचा प्रयत्न होता. पहिल्या बॉलने उंची जरूर घेतली होती, परंतु अडथळे जरूर आहेत. गोलंदाज तयार सचिन. रोहनसाठी बॅक टू बॅक त्याच दिशेला बॉल जात असतात, परंतु आता या बॉलवर किती धावा मिळतील नाही. मागच्या बॉलची पुनरावृत्ती या बॉलवर देखील पाहायला मिळते, परंतु थांबेल तो समाधान कसला. इथे मात्र दुसऱ्या धावेसाठी पलटवार झाला आणि दुसरी धाव ही यशस्वीरित्या पूर्ण करत तिसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण केली या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. गुड रनिंग बिटवीन द विकेट, कारण तुमच्यामध्ये हे कौशल्य देखील असणं फार गरजेचं आहे. क्रिकेट खेळत असताना प्रत्येक बॉलवर तुम्ही चौकार षटकार मारू शकत नाही, परंतु सिंगल कन्व्हर्टेड इन टू डबल, दॅट इज द स्किल ऑफ क्रिकेट. अगदी मजा येईल मॅचला, कारण की ज्या पद्धतीने पहिल्या 2 चेंडूवरती बॅटिंग राहिले, हाफ ट्रॅकर टाकण्याचा प्रयत्न, शॉर्ट आर्म पूल करत असताना इरादे स्पष्ट आहेत की बॅकवर्ड पॉईंटला फटके खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. आणि त्यानंतर छोटीशी टीम मिटिंग झाली, काय करायचं काय नाही करायचं आणि कशा पद्धतीने चेंडू हाताळायचा. आणि ही जी टीम मिटिंग आहे, या टीम मिटिंग नंतर बराचसा फरक पडतो. बोलता लोहा गरम आहे तभी हातोडा मारो. आणि या टीम मिटिंग नंतर बरीचशी चर्चा झाली आहे. 34 धावेची मॅच, मजा येईल. यावेळेला चॉप करायचा होता, अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वी झालाय. अशाच प्रकारची गोलंदाजीची खरं तर आवश्यकता आहे.
बॅट्समनच्या नजरेपासून जेवढा बॉल दूर ठेवला जाईल तेवढं तुमच्यासाठी चांगलं होईल. आणि तशाच प्रकारची गोलंदाजी सध्या सचिन हा गोलंदाज साकारत असताना सध्या आपण पाहिलं तर स्कोर कार्डवर आकडा छोटासा आहे, परंतु तरी देखील एक चांगलं फायटिंग करण्याचा प्रयत्न सध्या आपण पाहिलं तर रॉयल स्टनर विक्रोलियन्स ही टीम करताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र कव्हरच्या दिशेनं बॉलला पाठवून दिलेच, तिथे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, बॉलला पकडलं जाईल तोपर्यंत सिंगल. मागच्या ओव्हरमध्ये आपण नाही, याच ओव्हरमध्ये सुरुवातीला जर आपण पाहिलं तर आक्रमकता धारण केली होती रोहनने, परंतु तदनंतर आपण पाहिलं सेन्सिबल क्रिकेट समाधानच्या माध्यमातून एकीकडे आक्रमकता तर दुसरीकडे संयम, हे चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. यावेळी देखील लॉफ केला जातो. अगदी आपण पाहिलं तर कॉमेंट्री बॉक्सच्या डोक्याच्या वरून यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी वन बाउन्स साठी हा चेंडू निघून जातो. थोड्या वेळासाठी असं वाटलं की खेळाडूला बराचसा अडथळा होईल, मात्र नाही. ज्या पद्धतीने चेंडूने उंची प्राप्त केली होती आणि बॅटिंग इरादे पूर्णपणे स्पष्ट आहे. 34 धावेचं आव्हान आहे आणि 34 धावेचा आव्हानाचा पाठलाग करत असताना दबाव येण्याआधीच दबदबा ठेवला जातोय. नक्कीच आपलं दबाव तंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न असं म्हटलं जातं ना की ठोकायचं असेल तर तुम्ही मोरक्यालाच ठोका, लीडरलाच ठोका आणि फ्रंटलाईन सीमर त्याच्यावरच पहिला हल्ला चढवला जातोय. P1चं पहिलं षटक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला लायसन्स देखील आहे, कारण 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये खेळाडू आहेत, त्याचा ॲडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न रोहनने. आणि ही कला रोहनला आपण मागच्या 3 मॅचमध्ये आतापर्यंत ही तिसरी मॅच, या तिन्ही मॅचमध्ये तशाच पद्धतीची खेळी करताना रोहन आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी देखील ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू आपण पाहिलं तर 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. रोहन हुशार आहे, रोहन चालक आहे, रोहनकडे आहे खऱ्या अर्थानं कधी युक्तीचा उपयोग करायचा आणि कधी शक्तीचा उपयोग करायचा, या दोन्ही गोष्टी आहेत. ते बोलतात ना, बदाम खाने से अक्कल नहीं आती मेरे दोस्त, ठोकरे खाने से अक्कल आती है. आणि ते पहिल्या 2 चेंडूवरती त्याचे जे 2 षटकार अडलेत, त्यानंतर त्याने कव्हर ड्राईव्ह बाहेर काढलेत. कधी कोणता पत्ता बाहेर काढायचा हे समोरच्याच्या बाजीवरती खरं ठरलेलं असतं आणि तेच रोहननं केलंय. आता शॉर्ट टर्म पूल थांबलेत, कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून सिंगल डबल गोळा करतोय. नेहमीच आपण म्हणत असतो खेळण्याच्या पत्त्यामध्ये कोणता पत्ता आपल्या हातामध्ये येणं हे आपल्या हातामध्ये नसतं, परंतु आलेल्या पत्त्यामध्ये एक चांगला डाव खेळणं हे आपल्या हातामध्ये सर्वस्वी असतं. हे दोन्ही खेळाडूंकडे पाहून आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारचं दबाव तंत्र नाही, परफेक्ट क्रिकेटिंग शॉट या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. जिथे जिथे हाफ ट्रॅकर बॉलाला पुल करण्याचा प्रयत्न केलाय, जिथे जिथे समोर बॉलाला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा आता टार्गेट त्यांनी बरोबर सेट केलेलं आहे की आपल्याला कशा पद्धतीनं या मॅच मध्ये मार्गक्रमण करायचंय. 2 पावलं दूर आहेत. या मॅच मध्ये जर तुम्ही विजेता राहिला तर कॉमन्स परिवार टीम सोबत तुम्हाला 2 हात करायचे. तिथे जर जिंकला तर फायनलचं तिकीट बुक. उद्याच्या दिवसामध्ये तुमची सगळी स्क्वॉड फायनल मध्ये खेळताना दिसेल. हे जर जंगल असेल तर जंगलाचा राजा एकच आहे आणि जंगलामध्ये राजा एकच असतो आणि या जंगलाचा राजा अर्थातच कोण आहे हे उद्याच्या दिवसामध्ये माहिती पडेल. मात्र आता जो सगळा खटाटोप चालू आहे तो एका ट्रॉफीसाठी, SBSA कप असं म्हटलं जातं. SBSA कप तुमच्याकडे आला तर भरपूर काही तुमच्याकडे आलं. तुमच्या घरामध्ये SBSA कप आला तर घराला शोभा आली असं म्हटलं जातं. एक नामांकित स्पर्धेमध्ये समालोचन करण्यासाठी एक वेगळी मजा असते. जिथे तारे सितारे शेर सव्वाशेर असतात तिथे एक वेगळी मजा आहे. 12 धावा स्कोर कार्डवरती सजले. टीमला विनंती करेल थोडासा स्पीडअप घ्या, वेळ भरपूर कमी आहे. यानंतर देखील एक मॅच आहे. समाधानसाठी मुकेश दुसरा स्पेल. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यात आणि ही स्पर्धा फार महत्त्वपूर्ण आहे, याचा उल्लेख वारंवार आपण करतोय, कारण प्रतिष्ठेची स्पर्धा समजली जाते आणि त्याचमुळे या स्पर्धेला जर आपण पाहिलं तर 4 चांद लगावले गेलेत. इथे मात्र पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यात आणि आता दुसरं षटक कशा पद्धतीनं राहील आणि हीच जबाबदारी इथे कुठेतरी एक ब्रेक थ्रू मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल, कारण त्यासाठी आता जबाबदारी दिली गोलंदाज मुकेशवरती. जबाबदारी पार केली जाईल का? पहिलाच बॉल, यावेळी चॉप करण्याचा प्रयत्न होता, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न. एक सिंगल जरूर प्राप्त झाली आणि अशाच प्रकारची गोलंदाजीची गरज आहे. मुकेश ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतो, आणखीन 1-2 बॉल अशा प्रकारचे डॉट आले तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा दबाव तंत्र रॉयल स्टनर विक्रोलियन्स ही टीम जरूर निर्माण करेल. तुम्ही गोलंदाजाचं कौतुक केलं असेल तर मी फलंदाजाचं कौतुक नक्की करेल, कारण की जी 1 रन चोरली आहे, 1 रन चुराया जो सनम, सिंगल धाव, चिकी धाव, चोरीची धाव आणि त्या पद्धतीने धाव कंप्लीट केली, त्याचा फरक बराच पडू शकतो.
स्क्वेअर कट फटका चांगला खेळून काढला. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाईल. खेळाडू आहे तिथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. कदाचित तिसऱ्या धावेसाठी बघतील का? अंपायरकडे जर पाहिलं तर अंपायर सांगतील येस, निघून जाईल 4 धावेसाठी, निघून जाईल चौकार. याला बोलतात खऱ्या अर्थानं शक्तीपेक्षा युक्तीचा उपयोग करणं. गॅप शोधून काढला, वाट शोधून काढली. इरादे पक्के आहेत. खेलेंगे तो जोरसे खेलेंगे. 34 धावेचं आव्हान आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. 17 ऑन अ स्कोर कार्ड. विकेट आली नाहीये. 16 चेंडूमध्ये आता 17 धावेची गरज आहे. विकेट आली नाहीये. पार्टनरशिप चांगली बनते आणि ही पार्टनरशिप डोकेदुखी वाढवते. नक्कीच इथे ब्रेकथ्रूची गरज आहे. आणि मागच्या बॉलवर जर आपण पाहिलं तर बॉल अडवण्यासारखा होता, परंतु तो पायाने अडवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला आणि तिथे मात्र चौकार. एकतर धावा अगदी कमी आहेत आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारची फिल्डिंग मी म्हणेन कुठेतरी चुकीच्या गोष्टी घडताना पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. मुकेशचा हा बॉल या वेळेला आपण पाहिलं कव्हरच्या दिशेनं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. आणि मी म्हणेन सेन्सिबल बॅटिंग कशा पद्धतीची असं हे दोन्ही खेळाडू दाखवतात. एकमेकावर विश्वास ठेवणं हे फार गरजेचं आहे. तुम्ही ॲज अ ओपनिंग प्लेअर म्हणून येता तेव्हा तुम्हाला ही कला तुमच्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. आणि सध्या एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या उक्तीप्रमाणे दोन्ही खेळाडू एकमेकाचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करतात. वॉड बॉल. चेंडू पडला, काटा बदलला, कोण बदलला, मार्ग बदलला, प्रवाह बदलला. हवेमध्ये हलकावे घेणाऱ्या चेंडूनं अक्षरशः रंग बदलून प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून अचानक 2 वरती जो काटा बदलला तो पहिल्यापासून बदलायचा गरजेचा होता. चेंडू यावेळी मात्र चांगल्या पद्धतीने निघून जाते. डॉट बॉल येईल. बऱ्याच गोष्टी तुम्ही छेडल्या, ज्या पद्धतीने पार्टनरशिपचा उल्लेख केला त्याची चर्चा करूया. हलक्यातनं कट करण्याचा प्रयत्न. सिंगल डबलचा जो प्रयत्न चालू आहे 1 कन्वर्ट इंटू 2. ये देखो पुन्हा तेच झालंय 1 कन्वर्ट इंटू 2. आणि हे गरजेचं आहे. बडा खिलाडी वो नाही आहे जो मोठे फटके मारतो. मोठा खेळाडू तो देखील जो सिंगल डबलनं मॅच बनवतो. आणि मॅरेथॉन इनिंग कशाला बोलतात, याला बोलतात. आणि बरेचसे युद्ध हे तलवारीच्या धारेवरती नाही, बुद्धीच्या क्षमतेवरती देखील जिंकले जातात. हा खेळ बुद्धीचा चालू आहे सिंगल डबलचा. येस, आयुष्यामध्ये कुशल व्यक्ती त्यालाच म्हटलं जातं जो छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष वेधून घेतो, छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो. आणि मागच्या मॅचमध्ये ज्या पद्धतीनं तो फटका मारण्याचा प्रयत्न झाला, त्यानंतर सेन्सिबल बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न झाला. आणि हेच कौशल्य इथे मात्र पहा, स्ट्रीकरंटचा फटका फसला. याची गरज होती का याचाच उल्लेख आपण करत होतो. कारण बॉल टू रन्स इक्वेशन आता आलं होतं आणि तिथे सिंगल डबलवर कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं होतं. असं असताना इथे मात्र समाधानला मैदानाच्या बाहेर जावं लागतं. पहिला धक्का लागलाय डॉक्टर खाडेस डियन अंधेरी या टीमला. एक सुमधुर संगीत ऐकूयात अर्थातच डीटी इव्हेंटच्या माध्यमातून. असं म्हटलं जातं गाणे ऐकल्यानंतर टेन्शन दूर होतं. थोडंसं आलंय, ऐकूयात डीटी इव्हेंटला. टीमची टोटल जाऊन पोहोचले 20 धावसंख्या 20 आणि आता 14 धावेची गरज आहे जिंकण्यासाठी. थोड्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन लीग 2026 येते. सन्मान्य अधनी आपण पाहिलं तर भारतीय संघाचे माजी खेळाडू एकनाथजी सोलकर साहेब यांचे सुपुत्र सन्मान्य ब्रिजेजी सोलकर साहेब आणि भूपेंद्र बिना साहेब सिन्हा साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा 51 लाख फर्स्ट प्राइज आहे. 31 लाख रुपये सेकंड प्राइज आहे. मॅन ऑफ द सिरीज, कार, बेस्ट बॅट्समन, बॉलर, फिल्डर्ससाठी आपण पाहिलं तर 1 लाख रुपये. आणि ज्या खेळाडूंना खेळण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी आपण बॅनर्स देखील सर्वीकडे लावलेत. व्यासपीठाच्याच बाजूला बॅनर आहे ज्याच्यावरती तुम्ही स्कॅन करून रजिस्ट्रेशन करू शकता. आणि रजिस्ट्रेशन लिंक सर्व प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध. आणि महत्त्वाची गोष्ट ही की या विभागातील खेळाडूंसाठी नामी संधी म्हणजे सन्मान्य आदरणीय सचिन भाऊ तळेकर साहेब यांचे असिस्टंट कोच म्हणून तिकडे निवड झाली आहे. ही नामी संधी या सर्व खेळाडूंसाठी आहे की महाराष्ट्राचं देशाचं लक्ष असणारी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन लीग नोव्हेंबरमधली तुम्हाला खेळण्यासाठी एक मोठी संधी आली आहे. त्याचा लाभ घ्या. वॉट बॉल. अप्रतिम चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर पडल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेतोय. ही गोलंदाजी आहे. सिंगल डबल चालू होते, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, विकेट दिली, विकेट आली, मोमेंटम चेंज झाली आहे. नक्कीच मोमेंटम चेंज केला जातोय. इथून मॅच बनू शकते आणि मॅच आता बनत चालली आहे. अजून एखादा डॉट बॉल आला तर ही मॅच जरूर बनेल. इथे मात्र पहा बॅटची कडा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाईल आणि
क्रमांक 68 नगरसेवक आदरणीय रोहनजी राठोड साहेब त्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये हा सामना सध्या रंगत असताना आपण पाहतोय आणि त्यांची शुभ उपस्थिती आमच्यासाठी अनमोल आहे आणि हीच माणसं सचिन भाऊ तळेकर यांनी जोडलेली आहेत आणि ती सगळी आज आपल्याला आपल्या मुख्य व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. राहुल गोलंदाजी मार्कवर, खोलवर टप्प्यावरचा बॉल कव्हरच्या दिशेनं बॉलला ट्रॅव्हल केलंय. आता मॅच बनत चालली. या मॅच मध्ये हार मानायला कोणी संघ तयार नाही. तिकडे रॉयल स्टनर विक्रोलियन्स ही टीम देखील हार मानायला तयार नाहीत आणि इथे डीएन नगर डॉक्टर खाडेस डीएन नगर ही टीम देखील आपण पाहिलं तर त्यांना देखील जिंकायचंय आणि काय घडेल या मॅच मध्ये, कारण दोन्ही टीमला आता जर पाहिलं तर जिंकण्याची जरूर संधी आहे. गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली तर ते जिंकू शकतात. फलंदाजांनी चांगली फलंदाजी करणं गरजेचं आहे. फुलरलेनचा बॉल यावेळी मात्र सरळ पट्ट्याने मारण्याचा प्रयत्न. क्रिकेटचा सगळ्यात सुरक्षात्मक फटका. तिथे फाउलिंग झालाय. दुसऱ्या धावेसाठी पलटवार नाही होणार कारण आता मॅच अगदी रंगात आली ढंगात आली आणि इथे स्कोरचा जर विचार केला तर लागल्या धावा स्कोर कार्डवर 22. गरज आहे अजूनही 12 धावांची गरज आहे. डू अँड डाय सिच्युएशन मध्ये आलेला हा सामना आपण पाहतोय. ओ यावेळी मात्र फटका ऑन दी अप क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बॉल चाललाय परंतु तिथे किती धावा मिळतील. काय नेत्रदीपक फटका होता. प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडतील अशा प्रकारचा शॉट आपल्याला पाहायला मिळाला परंतु आज मात्र लांबी उंची या सगळ्याच गोष्टी तुम्हाला फार महत्वपूर्ण आहेत कारण मैदानाची भौगोलिक रचनाच तशी आहे. आता अजूनही धावसंख्येची गरज आहे. ती तब्बल 9 धावसंख्येची गरज आहे. 7 मध्ये करायच्यात 9 धावा. मॅच बनली आहे. मॅच घडते. मॅच बिघडवली जाऊ शकते का गोलंदाजाच्या हातामध्ये आहे परंतु ज्या पद्धतीनं स्पेल आतापर्यंत टाकलाय गोलंदाज राहुलने तो काबिले तारीफ आहे. डीपसाठी पुढचा बॉल. 7 मध्ये करायच्यात 9 धावा. मॅच बनू शकते. दोलायमान अवस्थेमध्ये आलेला हा सामना. ओ फ्लिक केलाय. यावेळेला मात्र मनगटातल्या ताकदीचा वापर केलाय. मिड विकेटच्या झोन मध्ये सिंगल. आता मॅच पुन्हा एकदा 6 मध्ये करायच्यात 8 धावा. रॉयल स्टनर विक्रोलियन्स की डीएन नगर ही टीम काय घडेल या मॅच मध्ये. प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली. किरण प्रत्येक जण आता हाच विचार करतो की शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल परंतु दोन्ही खेळाडू तिथे एकमेकाशी चर्चा करतात की या 6 बॉल मध्ये आता 8 धावा कशा पद्धतीनं काढायच्या आहेत. आक्रमकता की संयम काय घडायचंय या मैदानाच्या आतमध्ये. कशा पद्धतीनं धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. दोघांमध्ये चर्चा गुप्तगुज जरूर झाली आणि शेवटचं षटक अंतिम निर्णायक षटक ज्याच्यामध्ये 8 धावा डिफेंड करण्यासाठी कोणावर विश्वास दाखवला जातो. हा विश्वास एका खेळाडूचा नव्हे. हा विश्वास फक्त कॅप्टनचा नव्हे तर 11 खेळाडूंचा विश्वास खेळाडूच्या कोणत्या खेळाडूवर दाखवला जाईल हे पाहणं आता गरजेचं आहे. आशिष voltage drama. Last 6 balls required 8 runs to get victory. डॉक्टर काडेज डीएन नगर या टीमला जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आणि शेवटचा स्पेल हातामध्ये
11 खेळाडूंचा विश्वास घेऊन मैदानाच्या आतमध्ये आशिष गोलंदाजी मार्कवर. दीपसाठी पहिला बॉल, यावेळी मात्र अलॉंग द कार्पेट चालला स्क्वेअर लेगच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक बॉलवर गेला तोपर्यंत जीवाच्या आकांतानं 2 धावा, तिसऱ्यासाठी पलटवार झालाय. ओहो नाही, 2च धावा आता 5 मध्ये करायचे आहेत. 6 धावा, 5-6, 5 मध्ये 6 धावा करायचे आहेत. काय एखाद दुसरा डॉट बॉल या मॅच मध्ये कलाटणी देऊ शकते, परंतु समोर जर पाहिलं तर दोन्ही बॅट्समन अगदी चांगल्या पद्धतीनं खेळत असताना आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्यूट करतायत. दीपसाठी पुढचा बॉल, 5 मध्ये करायच्या 6 धावा, 6 धावा, 5 बॉल. फुलरलेनचा बॉल यावर मात्र पाठवून दिलाय. बॉल चालला सीमारेषा पार, षटकार, आणि षटकारानं या ठिकाणी मॅच फिनिश